तू समजावलंस म्हणून कसा बसा तयार तरी झालाय. तर मी काही सांगायला गेले तर लगेच नकार घंटा वाजवत बसेल. बघते काहीतरी करूया. तू हा चहा देऊन येते दोघांना. राजकारणात वावरताना आपल्यासाठी बळी देणारी काही प्यादी आपल्या हाताशी ठेवावी लागतं देवेंद्र. आणि आता ये समज तू बी शिकून घे. म्हणजे समज काम करायचं आपणच, पण पडद्यामागं राहून. त्या डाकण्याने कसा स्वतःवर आलेला कायद्याचा बडगा मेवण्यावर फिरवला. याला म्हणतात हुशार राजकारणी. आता या समजेत चाली खेळायला तू शिकून घ्यायला पाहिजे देवेंद्र. वहिनी साहेब, माझी लई इच्छा होती बघा, असाच एक हार माझ्याकडे बी असावा म्हणून. त्या भिकारड्या मुक्ताला या वाड्यातून कायमची घालवली तर हा हार तुमचा. तसं असेल ना वहिनी साहेब, या हारासाठी त्या मुक्ताला या वाड्यातनं कायमच हाकलून द्यायची व्यवस्था करते बघा. मला जे योग्य वाटलं ते मी केलं, आणि मला त्या दोघांबद्दल एवढी सहानुभूती का वाटते हेही सांगितलंय मी तुम्हाला. त्या मुक्ताला या घरातनच काय, तिला तिच्या आयुष्यातनच उठवते का नाही कायमची. त्या कॅमेरा थ्रू त्या लोकांचं सगळं बोलणं वागणं मी रेकॉर्ड केलंय. त्या खरंच डॅडींच्या मित्राची बायको आणि तो त्यांचा मुलगा आहे की नाही हे आपल्याला कळेल. मला वाटतं मॅडम आपण एकदा ते फुटेज बघूया. ही माणसं किती चांगली आहेत नाही. मग मी तुला आधीपासूनच सांगत होते हे. तुझ्या बाबांना तर पोतनीस काका मोठ्या भावासारखं मानायचे, खूप आदर करायचे त्यांचा. चुकीचा समज करून घेऊन किती वाईट गोष्ट करायला निघालो होतो. जीव घ्यायला निघालो होतो त्यांचा. बाबांच्या आत्म्याला किती यातना झाल्या असतील माझ्या अशा वागण्याने. देवही मला माझ्या अशा कृत्याबद्दल कधीच माफ करणार नाही. आपल्याला हवी असलेली माणसं हीच आहेत याबद्दल आता शंका नाहीये माझ्या मनात. अगदी बरोबर आहे वहिनी. खरं म्हणजे हे फुटेज बघितल्यानंतर ही माणसं फ्रॉड असतील अशी शंका घ्यायला जागाच उरलेली नाही. आपल्याला मुलगी बघायलाच जायचंय ना, का डायरेक्ट मुलीला घेऊनच जायचंय? आईची थट्टा करतोस होय? अगं आई, साध्या समारंभाला जाताना एवढे राजासारखे कपडे घालू मी? माझा आपला जीन्स आणि शर्टच बरं. जागृती, रुद्र माझ्याकडे. तो उगाच चिरचिर करेल ना तिथे. तुम्हाला बोलायला पण देणार नाही धड. राहू दे माझ्याकडे, मी घेऊन येते ना त्याला. तुम्ही वा पुढे. या लवकर या. चल देवेंद्र. आता सोयरीक जुळणार म्हटल्यानंतर भेटीगाठी काय होतच राहणार नाही का? अगं वहिनी साहेब आल्याच.